आज मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी 10 मिनिटांमध्ये ही झटपट रेसिपी तयार केली। तर यासाठी मी एक छोटी वाटी बेसन घेतलं आहे, कुरकुरीतपणासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे, तुम्ही रवासुद्धा घालू शकता, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता पाणी घालून हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे, आपल्याला हे घट्टसरच हवं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। तर हे पहा असं हवं आहे आपल्याला। आता यामध्ये घालण्यासाठी इथे मी टोमॅटो बारीक करून घेते। तर इथे मी चॉपरमध्ये टोमॅटो बारीक करते। इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, 2 बॅचेसमध्ये मी हे बारीक करून घेते। तर अर्धे इथे मी घातलेत। याबरोबरच यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। मिक्सरमध्ये अगदीच बारीक अशी पेस्ट होते, म्हणून मी चॉपरमध्ये हे बारीक करून घेते। तर थोडेसे असे अख्खेसुद्धा यामध्ये टोमॅटो आहेत। याबरोबरच इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, 1 गाजर किसून घातलं आहे, कोथिंबीर घालायची भरपूर, धने जिरे पूड घातली अर्धा चमचा, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा ओवा घातला आहे आणि चवीप्रमाणे इथे मी लाल तिखट घातलं आहे। यामध्ये मी हिरवी मिरची घातली होती, ती जास्त तिखट नव्हती, म्हणून इथे मी लाल तिखटसुद्धा घातलं आहे। सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये मी आज कांदा घातलेला नाही आहे, तुम्ही कांदासुद्धा घालू शकता। इथे आता मी एक छोटा पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे, यामध्ये थोडंसं तेल घातलं। आता तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे, जास्त जाडसुद्धा घालायचं नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे अगदी घालायचं। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे। तर आज आपण टोमॅटो ऑमलेट किंवा पुडला बनवतो आहे, अगदी सोपी अशी रेसिपी आहे। हे मी उलटून घेतलं आहे आणि टोमॅटोमुळे याला खूप छान रंग आला आहे पहा। पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे। तर अगदी 10 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो। पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मस्त असं भाजलं गेलं आहे, अगदी खमंग झालं आहे। हे काढून घेऊया आणि उरलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी टोमॅटो ऑमलेट तयार करून घेते। तर आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये 4 तयार होतात ऑमलेट। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। अगदी मस्त दिसतात, हे सॉफ्ट आहेत अगदी, टोमॅटो केचप बरोबर, दह्याबरोबर खूप छान लागतात। हे झटपट होणारी, पौष्टिक, घरी असलेल्या नेहमीच्या साहित्यातून तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।